1 वर्षापासून मला असं जाणवत होतं, की माझा हात आहे ना थोडा वर जात नाहीये, पाठी जात नाही. मला डावा हाताने ना थोडं-थोडं हात काम कमी झालं माझ्या हातात. ॲलोपॅथी पण केलंय मी, ॲक्युपंक्चर पण करून बघितलं, प्रेशरिंग पण करून बघितलं मी. पण मला काही फरक नाही पडला. हात मात्र पूर्ण वर जातो आता. अजिबात जात नव्हता. एवढा असा राहायचा. पण आता एवढा असं मी तुम्हाला करून दाखवते, की माझा हात गेला वरती. फक्त ₹10 डॉक्टरांची फीज आहे. फिजिओथेरपी ₹80. Yo, सुनो मुंबई, कुर्ला वेस्ट आवाज. ये माशिला क्लिनिक, इंडिया का वन एंड ओनली ₹10 वाला इलाज. नमस्कार. माझं नाव श्रुतिका जोशी आणि मी राहते परेलला. पण माझं वर्क ठाण्याला असतं आणि मी असंच माझ्या थोडं हाताच्या प्रॉब्लेममुळे मला पेन होत होतं हाताला. बरेच ठिकाणी मी असं पूर्ण मी परेल राहते याच्यावरूनच मी विचार करू शकता की माझ्या आजूबाजूला किती डिस्पेन्सरीज असतील, हॉस्पिटल्स असतील, जेणेकरून बऱ्याच प्रकारची म्हणजे प्रत्येक आजारावर मी ते त्यातले मोस्टली 50% तरी करून पाहिलं आहे मी. त्यातला कमीत कमी 50 केलेत हां, आणि जास्तीत जास्त म्हणाल तर मॅक्झिमम 60 तरी. पण मला कुठे काय म्हणजे ॲलोपॅथी पण केलं आहे मी, ॲक्युपंक्चर पण करून बघितलं, प्रेशरिंग पण करून बघितलं मी. पण मला काही फरक नाही पडला. आणि त्यात मी तुम्हाला आता सांगते की मला आजार काय होता, की मला कुठेच काही असं पेन वगैरे होत नव्हतं. पण मला असं जाणवलं की 1 वर्षापासून मला असं जाणवत होतं, की माझा हात आहे ना थोडा वर जात नाहीये, पाठी जात नाही. मला डावा हाताने ना थोडं-थोडं हात काम कमी झालं माझ्या हाताचं, असं दिसून येतं. कारण मी दोन्ही हाताने भरपूर काम करते. सिमिलर वर्क असतं दोन्ही हाताने. पण मला अजिबात ते नंतर हाताला माझ्या असं झालं, की जेणेकरून माझा हात का जात नाही वरती, का पाठी होत नाही. मग त्याचे मी रिझन शोधायला लागले. मग असं मी थोडं सोशल मीडियावर सर्च केलं आणि मग मला कळलं, की मला ह्याला म्हणजे दॅट्स कॉल्ड फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरचे मी ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी पाहिलं, सगळं करून बघितलं. कुठे काही मला म्हणजे फरक काहीच जाणवला नाही. एवढं की मी इंजेक्शनची पण तयारी केली. पण नंतर मी असंच एक स्क्रोलिंग करत असताना आणि जास्त करून मी WhatsApp वगैरे काय बघायचं असेल रात्री बघते, कारण माझं ते काम रात्रीच असतं झोपताना बघायचं. तर स्क्रोल करत असताना मला मा शीला यांचं एक ॲड दिसली. अशीच ॲड पण मी पाहिली, की कोणीतरी सांगतंय की त्यांना आजार आहे आणि तो बरा झाला आहे आणि कमी किमतीत आहे. फक्त एवढंच आहे की मला तिथे जाण्यापर्यंतचा त्रास आहे, की ते काय माझ्या घराजवळ नाही आणि नाही माझ्या ठाण्याला आहे तिथे जिथे मी जाते. तर मग तेवढं मी कष्ट घेतले आणि नंतर मला कळलं की ते कुर्ला स्टेशनला आहे आणि कुर्ला स्टेशनपासून जवळ आहे. म्हणजे हाकेच्या अंतरावर म्हणायला हरकत नाही. जसं की आपण परेलला उतरलं आणि केमपर्यंत चालत येतो. आपण काही टॅक्सी पकडत नाही केम यायला आणि नाही बस पकडत, कारण ते अंतरच तेवढं आहे. ते किती किलोमीटरचं अंतर, तेवढं अंतर हे हाकेच्या अंतरावर आहे मार्शेला क्लिनिक. आणि इथे फिजिओथेरपी होते, डॉक्टरही असतात. तुम्ही डॉक्टरनाही कन्सल्ट करून घ्या. अगदी मिनिमम म्हणजे तुम्ही म्हणाल ना जेमतेम ₹10चं. आपण जसे शेअर रिक्षाला देतो ना, शेअर टॅक्सीला ₹10, आपल्या परेलला बसलं आपण की आपलं चाललो आपण शिवडीला परेल विलेजला की ₹10, तसंच इथे ₹10चं डॉक्टर देतात. त्यात आपल्याला ॲलोपॅथीच्या गोळ्या, अगदी मला खोकलाला ते पण मी घेतलं होतं त्या दिवशी त्यांच्याकडून. गोळ्याही दिल्या चांगल्या. 2 दिवसाच्या होत्या गोळ्या, त्या 3 दिवसाच्या गोळ्या होत्या. आणि त्यात त्यांनी मला लाल औषध पण दिलं. लाल औषध मला आठवण आली की पहिलं लाल औषध असायचं ना, तसं मला त्यांनी औषध पण दिलं आणि माझा खोकलाही त्या बरा झाला. आणि त्यांनी मला पेन किलरची गोळी दिली आणि अशी गोळी दिली की जी व्हिटॅमिन डी पण आहे, सगळ्या प्रकारचं म्हणजे हाडांवर. आणि ते मी त्या मॅडमना पण विचारलं, ज्या मॅडम इथे फिजिओथेरपी म्हणून कार्यरत आहेत, फिजिओथेरपिस्ट म्हणून. त्या अतिशय चांगल्या आहेत, त्या बोलतातही चांगल्या, मराठीही बोलतात. म्हणजे तुम्हाला असं काही लँग्वेजचं बंधन नाही, तुम्ही मराठीही बोलू शकतात. त्या मराठीही बोलतात चांगल्या. मी त्यांनाही म्हटलं की तुम्ही मराठी चांगल्या बोलता म्हणून. आणि आहेत पंजाबी पण बोलतात मराठी चांगल्या. तर मी सांगायला तात्पर्य असं आहे की तुम्हाला इथे काही रिलीजियसचं बंधन नाही. तुम्ही कसंही येऊ शकता, कोणत्याही जातीतून येऊ शकता आणि कोणत्याही प्रांतातून येऊ शकता. फक्त एवढंच आहे, इथे फक्त तुम्हाला ₹10 ते डॉक्टरसाठी आणि फिजिओथेरपीसाठी ₹80 आहेत. तुम्ही बाहेर बघाल तर जास्तच पैसे आहेत ते फिजिओथेरपीचे, कारण मी करून बघितलेलं आहे. ते मी सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करून पाहिलेली. फक्त इथे मला येण्याचंच फक्त हे होतं की मी जायचं कसं. तर मला थोडं अल्टरनेट डे होतं, कधी 2 दिवसांनी, कधी लागोपाठ पण येते. आणि मला हे येता असं मी फक्त 2 महिन्यामध्ये मी जितक्या वेळा आले ना, तितक्या वेळात मला फरक पडला. माझा हात वर जातच नव्हता. म्हणजे कपडे वाळत मी राहते अगदी मिनिमम, मी 10x16च्या घरात राहते. माझे कपडे वाळवणं बाहेर आहे. तर मी बाहेर कपडे वाळत असताना मला उजव्या हातानेच
वापर करावा लागायचा. पण आता बघायला गेलं ना तर मी मॅडमनाही म्हटलं, मॅडम माझा हात ना वरती जातोय, फक्त अजून पाठी जात नाही. तर मॅडम म्हणाल्या नाही, ती ट्रीटमेंट ना चालू ठेवा आणि सरांनी जी गोळी दिली ना ती पण चालू ठेवा. रात्रीची गोळी घ्यायची असते ते मी घेते गोळी, आणि ती गोळी पण घेतली. आणि गोळी पण मी तुम्हाला हेही सांगते की गोळी मी घेऊन फक्त काही दिवस झाले, पण मॅडमची ट्रीटमेंट मी त्याच्यापेक्षा जास्त झाले. आणि 80 रुपये द्यायचे, ती ट्रीटमेंट करायची आणि वेळही जास्त लागत नाही. 10-15 मिनटाची ती लावतात, आपणच ते सायरन वाजतं, बंद होते. मॅडम नंतर ते वॉल्युलिन लावतात, करतात, मसाजिंग करतात, त्याच्यावर ठेवून देतात. पण माझा हात वर जातो. सांगायचं तात्पर्य हेच आहे की हात वर जायला लागला, फक्त हात अजून मागे जात नाही, पण तोही हळूहळू होईल, कारण मी असा प्रयत्न करते तर जातोय. तो असाही जात नव्हता जसं मी आत्ता करायला बघते तो, आणि हात मात्र पूर्ण वर जातो. आता अजिबात जात नव्हता, एवढा असं राहायचा, पण आता एवढा असं मी तुम्हाला करून दाखवते की माझा हात गेला वरती. म्हणजे जे शाश्वत खरं आहे. तर तुम्ही जरूर या, व्हिजिट करा. आणि कुणाला विचारलं तरी कळतं. चालत चालत अगदी जवळ आहे, मध्ये मध्ये थोडे ते शॉर्टकट असतात ना, तसं तुम्ही या विचारत आणि कोणी हेल्प करतं, कोणी असं म्हणत नाही. आणि इथे बरेच काही फंक्शन असतात, ते पण तुम्हाला मिळतील इथे, कारण ट्रस्टीचं आहे ना, त्यामुळे तुम्हाला कळू शकतं इथे. तर तुम्ही जवळ म्हणजे येण्याचा प्रयत्नच करा. ज्यांना कोणाला दुःख आहे त्यांनी या, चांगल्या माणसांनी येऊ नका. ज्यांना दुःख आहे त्यांनी नक्कीच या. मी तर ते सांगेनच की तुम्ही खरंच व्हिजिट करा. मॅडम मी तुम्हाला गाईड करतील, आणि जे सर असतात डॉक्टर, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर इथे बसतात, तेही सांगतील. फक्त 10 रुपये डॉक्टरांची फीज आहे, फिजिओथेरपी 80 रुपये. एवढं मात्र लक्षात ठेवा. ज्यांना दुःख आहे त्यांनी नक्की या, नक्की व्हिजिट करा. नमस्कार.